तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी शिक्षक भरतीच्या या भाग क्रमांक 3 मध्ये. तर या भागामध्ये आपण जे शुद्धीपत्रक आहे शासनाकडून आलेलं, की जे 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिक्षक होतो, त्यांना शिक्षक होण्यासाठी काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे त्याच्याविषयी. तर हे जे जे-आर आहे त्या जे-आर मध्ये सरळ स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आधी कसं होतं, गणित किंवा संख्याशास्त्र या विषयातील जी पदवी आहे ती पदवी आवश्यक होती गणित हा विषय शिकवण्यासाठी. मात्र त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. त्यामध्ये गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान या विषयांतील पदवी देखील त्या ठिकाणी लागू असणार आहे. आता हे झालं गणितसाठी. 6वी ते 8वी साठी आपल्याला जर विज्ञान शिकवायचं असेल तर पहिल्यांदा काय होतं, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र यांची पदवी आवश्यक असायची. मात्र यापुढे हे शुद्धीपत्रक मध्ये चेंजेस होऊन त्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, तसेच बायोकेमिस्ट्री आणि जे कृषीशास्त्र आहे म्हणजेच आपलं कृषी पदवी जी आहे या पदवी देखील 6वी ते 8वी पर्यंतच्या विज्ञान विषय शिकवण्यासाठी हे पात्र असणार आहेत. म्हणजेच ह्या सर्वांसाठी हे पात्र आहेत म्हटल्यानंतर 6वी ते 8वी पर्यंत जे कृषी विषय येईल त्यासाठी हे बाकीचे देखील पात्र असणार आहेत का, हे आपल्याला पुढील काळामध्ये पाहायला मिळेलच. कारण विज्ञान विषय शिकवण्यासाठी जेव्हा कृषीशास्त्र असलेले जेव्हा आपल्याला पात्र असतील तेव्हा कृषी शिकवण्यासाठी देखील हे पात्र असणार आहेत. कारण 11वी 12वी मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं कृषी हा विषय कोण कोण शिकवू शकतं. हे झालं 8वी पर्यंत. तसेच 9वी पर्यंत देखील आपल्याला पाहायला मिळतं इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान यामध्ये झालेले जे आहेत गणित विषय शिकवू शकतात. आणि जो विज्ञान विषय आहे तो विषय शिकवण्यासाठी हे ज्या बाकीच्या पदवी आहेत त्याच्यासोबतच मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री तसेच कृषीशास्त्र असलेले जे पदवीधर आहेत ते देखील त्यासाठी पात्र आहेत. म्हणजेच सरकारने हे सर्व आयोजन करत असतानाच त्याच्या आधीच या जी-आर मध्ये सुधारणा केलेली आहे आणि विज्ञान शिकवण्यासाठी कृषी पदवीधर पण सुद्धा त्यासाठी पात्र असणार आहेत. पण हे जे कृषी पदवीधर आहेत ते फक्त विज्ञान विषयासाठी हे पात्र असणार आहेत, बाकीच्या विषयांसाठी नाही. सर्वच विषयांप्रमाणे जसे जे भूगोल आहे किंवा इतिहास आहे त्या शिकवण्यासाठी ते आर्ट्सच्याच पदवी आवश्यक आहेत. जे मॅथमॅटिक्स आहे त्याच्या मॅथमॅटिक्स आवश्यक आहे. हे सर्व पूर्वापारप्रमाणेच चालू असणार आहे. त्याचप्रमाणे आता आपण सर्वात मोठा कळीचा मुद्दा म्हणजे आता काय आहे, आता जर शालेय शिक्षणामध्ये कृषीचा समावेश होईल, पण हा कृषीचा जो समावेश आहे तो 3री आणि 10वी पर्यंतच्या वर्गांना होऊ शकतो. कारण 1ली आणि 2री साठी हे लागू असणार नाही आणि 11वी आणि 12वी साठी आधीपासूनच हा विषय त्या अभ्यासक्रमामध्ये आहे. मात्र काही लोकांचं म्हणणं असेल किंवा त्यांना कुतूहल असेल की 1ली ते 5वी आला तर काय होईल, 6वी ते 10वी असेल तर काय होईल. म्हणजेच त्यासाठीच जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्हाला मी सांगतोय. तर 1ली ते 5वी आपल्याला 12वी किंवा डी-एड तसेच ग्रॅज्युएशन आणि बी-एड हे तुम्हाला या ठिकाणी पात्र असणार आहे जी-आरच्या नुसार. आणि 6वी ते 8वी साठी देखील आपण आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे 11वी 12वी साठी जर कृषी विषय सुधारित कृषी विषय जर आला आणि तर त्यासाठी जे विषय आहेत त्या विषयानुसार पदव्युत्तर पदवी आवश्यक असतील, बी-एड आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये इरिगेशन येईल, त्याचप्रमाणे ग्रीन हाऊस येईल, अशा प्रकारचे ॲनिमल हजबंड्रीचे 1-2 विषय येईल, इंजिनिअरिंगचे 1-2 विषय आहेत, फार्म ग्रोवर नावाचे. आणि त्यामध्येच तुम्हाला MSc ॲग्रिकल्चर वाले 2 विषयांसाठी पात्र आहेत, हॉर्टिकल्चर वाले 2 विषयांसाठी पात्र आहेत, इंजिनिअरिंग जे आहेत MSc ते 2 विषयांसाठी पात्र आहेत. म्हणजे पुढे जाऊन जेव्हा आपण या विषयाच्या संदर्भामध्ये शिक्षक होण्याची जी कल्पना आहे ते करतोय त्यावेळेला आपल्याला पुढे ज्या अडचणी आहेत किंवा जे आपल्याला आवश्यकता आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळते. त्यामुळे पदवीधर असताल किंवा जे कृषी पदवीधर आहेत त्यांना फक्त
एकच कृषी विषय हा कृषी पदवीधरांना शिकवला पाहिजे, हे सर्व आपल्याला देखील मान्य आहे. आमचं देखील असंच म्हणणं होतं आधी. पण काय होतं, जेव्हा कृषी विषय 10वी पर्यंत नाही त्यावेळेला ही अडचण होते. त्यामुळेच विज्ञानसाठी कृषी पदवीधारक हे ग्राह्य करण्यात आलेले आहेत. तसेच 11वी आणि 12वीला जेव्हा शिक्षक भरती होत असते तेव्हा कृषी शिकवण्यासाठी हा कृषी पदव्युत्तर पदवीधारकच लागतो. त्याचप्रमाणे बॉटनी असेल, एन्व्हायरमेंटल, लाईफ सायन्स हे देखील चालतात. ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट हे देखील चालतात. कारण ज्या वेळेला या शिक्षकांचा तुटवडा पडतो, व्यावसायिक अर्हता त्यांच्याकडे नसते, तेव्हा हे देखील शिक्षक ते शिकवू शकतात. मात्र पुढील काळामध्ये याचं जे अर्हता आहे त्यामध्ये चेंज होऊ शकतो आणि पुढे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळतील आणि त्याच्यामुळे आपल्या कृषी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधरांवरती अन्याय नक्कीच होणार नाही. तर पहिल्यांदा जो प्रॉब्लेम होता तो होता कृषी विषय हा 3री पासून 10वी पर्यंत येण्याची शक्यता आहे आणि 3री ते 5वी हा एक बॅच असेल, 6वी ते 8वी असेल, 9वी ते 12वी आणि त्याचप्रमाणे तुम्हाला B.Ed, D.Ed हे सुद्धा आवश्यक असणार आहे. आता जरी आपण असं म्हणायला गेलो की आपली जी पदवी आहे ती व्यावसायिक पदवी आहे, मात्र या पदवीसाठी देखील आपल्याला शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारं जे बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे, डिप्लोमा ऑफ एज्युकेशन आहे, हे देखील करावंच लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2022-23 मध्ये हे सरकारचं जे वक्तव्य आहे ते ऐकलं असेल, त्यांनी ऑलरेडी त्याच्यासाठी ॲडमिशन देखील घेऊन ठेवलं असतील की पुढील काळामध्ये जेव्हा शिक्षक भरती होईल, कृषी शिक्षक भरती होईल, तेव्हा आपण मागे राहायला नको म्हणून. आणि आत्ता काय होतंय की जे कृषी पदवीधर आहेत, जे कृषी मित्र आहेत, त्यांच्यासाठी आता कोणतीच परीक्षा शिल्लक राहिलेली नाही. कृषी सेवक झालेले आहे, तलाठी झालेले आहे, फक्त ग्रामसेवक राहिलेले आहे, आरोग्य विभाग झाला आहे, नगर परिषद विभाग झालेला आहे, झेडपी झालेला आहे, कर विभाग झालेला आहे. सगळ्या परीक्षा आता जवळपास सरळ सेवेच्या संपलेल्या आहेत आणि आता सर्व कोणत्याच परीक्षेमध्ये जे पास झालेले नाहीत त्यांना फक्त याच एका विषयावरती किंवा या कृषी शिक्षक भरतीसाठीच फक्त याच्यावरतीच तुम्हाला आस लागून राहिलेली आहे. पण याच्यामध्ये काही तुमचं चुकीचं नाही, हे लागलीच पाहिजे होती. मात्र याच्यासाठी देखील जे शैक्षणिक पात्रता आणि अर्हता ज्या आहेत, व्यावसायिक अर्हता, त्या देखील पूर्ण असणं आवश्यक आहे. कारण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल आमची व्यावसायिक पदवी आहे, आम्ही ऑलरेडी ते शिकलेलो आहे, रावेमध्ये आम्ही शिकलेलो आहे, इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये शिकलेलो आहे, तसेच आम्ही जेव्हा सेमिनार घेतो त्यामधून आम्ही शिकलेलो आहे. मात्र याच्यामध्ये काय होत असतं, जे विद्यार्थी आहेत कमी वयाचे त्यांना शिकवण्यासाठी तुम्हाला जे ट्रेनिंग असतं ते B.Ed मध्ये D.Ed मध्ये हे पूर्ण करून घेतलं जातं. त्यामुळे त्या ज्या पदवी आहेत, डिप्लोमा आहेत, ते आवश्यक असणार आहे. आणि अजूनही देखील काही विद्यार्थ्यांना वेळ गेलेला नसेल तर तुम्ही ॲडमिशन हे घेऊ शकता जर तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे. आता या ठिकाणी प्रामुख्याने मी कृषी शिक्षक व्हायचं आहे असं मी म्हणणार नाही, फक्त शिक्षक व्हायचं आहे. कारण हे सर्व झाल्यानंतर देखील 2 परीक्षा असतात की जी आहे TET आणि TETला समतुल्य असणार आहे ती CTET. आता CTET केंद्र सरकारकडून घेतली जाते आणि TET जे आहे ते राज्य सरकारकडून घेतली जाते. या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झालात म्हणजेच त्यांना क्वालिफाय मार्क असतात. CTET तुम्ही जर 90 मार्क्स पडले तर तुम्ही पास, म्हणजे तुम्ही पुढची जी टेट परीक्षा आहे, टेट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे ती देण्यासाठी तुम्ही पात्र झालात आणि टेट दिल्यानंतर त्यामध्ये जो स्कोर येतो त्या मार्क्सनुसार आपल्याला ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये कोणत्या विषयासाठी शिक्षक हा रिक्त आहे, तो शिक्षक आवश्यक आहे, या सर्व गोष्टी त्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतात आणि ऑनलाईन पोर्टलवरती आपल्याला त्या शाळांसाठी अर्ज करायचे असतात. आता जे झेडपी आहेत, जे मनपा आहेत, त्यांच्यासाठी 1ली ते 4थी पर्यंत 5वी पर्यंत ज्या शाळा आहेत त्या मेरिट बेसिसवरतीच त्या भरल्या जातात शिक्षक त्यांचे, की जे टेटमध्ये मार्क्स पडलेले आहेत त्याच्यावरती.
पण ज्या माध्यमिक शाळा आहेत, ज्या उच्च माध्यमिक शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे टेटमध्ये जे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या नुसार आपल्याला त्या कॉलेज शाळांमध्ये आपल्याला प्रेफरन्स देता येतात की या शाळांमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे. मग त्या शाळेच्या इंटरव्ह्यूला तुम्हाला जावं लागतं. त्याचप्रमाणे तुमच्याकडून एखादा मॉक किंवा तुम्हाला शिकवण्याची जी तुमची पद्धत आहे त्याची सुद्धा टेस्ट होऊ शकते. अशा प्रकारे त्यांच्याकडे जे मार्क्स आहेत त्यावरून देखील जे संस्था चालक आहेत ते देखील तुमची भरती करू शकतात किंवा त्यांच्या मार्क्सनुसार देखील ते ठरू शकतं. आणि सेम प्रोसेस 11वी-12वी देखील तेच आहे. आता काही जे संस्था आहेत त्या संस्था डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू देखील घेत असतात. मात्र फक्त आपला कृषी विषय म्हणून त्याचे शिक्षक व्हायचं आहे म्हणून दुसरा काहीच ऑप्शन नाही म्हणून आपल्याला ह्या ज्या यंत्रणा आहेत, जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला पहिल्यांदा समजावून घेणं खूप गरजेचे आहे. कारण त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी मान्यता असेल, तुमची जी शिक्षक होण्यासाठी जी कागदपत्र असतील, जे नोडल असेल, झेडपी असेल, जिल्हा परिषद शाळा असतील तर झेडपीकडे असेल, जे तुमचे वरचे शाळा असतील 5वीच्या पुढच्या तर शिक्षण उपसंचालक असेल, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. फक्त शिक्षक व्हायचं आहे आम्हीच एवढ्यासाठी पाहिजे, BSc ॲग्रीवालेच एवढ्यासाठी पाहिजे, डिप्लोमावाल्यांना अन्याय व्हायला नाही पाहिजे ते सुद्धा पाहिजेत, जे MSc आहेत त्यांचे सुद्धा व्हायला नाही पाहिजे, आम्हाला सुद्धा संधी पाहिजे, त्यांनी सुद्धा खूप कष्ट केलेले आहेत असे म्हटल्यामुळं तुम्हाला थेट शिक्षक करता येत नसतं. ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनुसार तुम्हाला जावं लागेल. त्याचप्रमाणे जे CTETचा आत्ता उल्लेख जो झाला, CTETसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्याची एक्झाम जी आहे ती वर्षातून 2 वेळा होते. त्यासाठी तुम्ही पात्र होऊन चला, आत्ताच तुम्ही त्याच्यासाठी तयारीला लागा. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे कृषी विषय शिक्षक आहे, आता फक्त सरकारने हा उल्लेख केलाय कृषी विषय शिक्षक म्हणून आपण त्याच्यावर जोर देतोय, पण सर्वच विषयांप्रमाणे हा देखील विषय सारखाच असणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जास्त वेटेज नसणार आहे. तर आता पुढे भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.